एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। रोहित पवार उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे। कालच त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती। येत्या 2 दिवसात ही भेट होणार असल्याची माहिती मिळते। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भूमिका रोहित पवारच जाणून घेणार आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या। कालच रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील माहिती देण्यासाठी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता पुन्हा येत्या 2 दिवसात उद्धव ठाकरेंना देखील रोहित पवार भेटतील। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर रोहित पवार आता काय नवीन बातमी देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, ही भेट कधी होऊ शकते? नाही, येत्या 2 दिवसाची भेट होईल असं सांगितलं जात आहे। काल आपल्याला माहिती आहे मराठी भाषा दिन होता आणि त्यानिमित्तानं राज ठाकरे यांची रोहित पवार यांनी भेट घेतलेली होती आणि त्यांची भूमिका देखील जाणून घेतलेली होती। एकंदरीत महिनाभराच्या कालावधीमध्ये काय नेमक्या प्रक्रिया घडल्या तपासाबाबतच्या याची सगळी माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली होती आणि महत्वाचं म्हणजे FIR न घेतल्याची जी महत्वपूर्ण चर्चा आहे ती राज ठाकरे आणि रोहित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये झाली होती। त्यानंतर मग राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती। आता उद्धव ठाकरेंची भेट ही येत्या 2 दिवसात होईल असं सांगितलं जात आहे। दोन्ही ठाकरे बंधूंना रोहित पवार भेटल्यामुळे याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। उद्धव ठाकरे यांनी देखील शोक सभा जी होती त्यामध्ये त्यांनी भाषण केलं होतं। आपल्याला माहित आहे की अजित पवारांच्या जाण्यानं नुकसान झालं, विधान परिषदेमध्ये भाषण केलं होतं त्यांनी आणि त्यामुळे त्यानंतर ही आता भेट होते। रोहित पवार यांना जसं राज ठाकरेंनी आपला पाठिंबा दर्शवला तसं उद्धव ठाकरे देखील दर्शवतील अशी अपेक्षा आहे। येत्या 2 दिवसाची बैठक होऊ शकते असं सांगितलं जात आहे। बरं, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात राज ठाकरेंनंतर रोहित पवार आता उद्धव ठाकरेंनाही भेटणार आहेत। येत्या 2 दिवसात रोहित पवार उद्धव ठाकरेंची भेट घेतील। या भेटीतून काय महत्त्वाचे अपडेट्स समोर येतात हे देखील आपल्याला पाहावं लागेल।